मागच्या वर्षी देखील शेट्टी साहेबांनी मी पंढरपूरमध्ये वारीच्या आधी आलो होतो, त्यावेळी मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाकडे आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्र्यांना सुपूर्ती द्या. परंतु दुर्दैवानं विठ्ठलाने सांगितलं असेल, परंतु या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचला का नाही माहित नाही, अशी परिस्थिती आहे. आंदोलनाला नेमकं सांगितलं असेल, परंतु ऐकण्यामध्ये या ठिकाणी पुढची बाजू कमी पडली असेल असे आम्हाला वाटायला आहे. मागच्या वर्षी पांडुरंगाने सांगितलेलं तुम्ही पाळलेलं नाही. या वर्षी देखील विठ्ठल तुम्हाला सांगणार आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, ही भूमिका त्यांना या ठिकाणी करावी. आम्हाला जर 1 लाख कोटी रुपये तुमच्याकडे असतील तर आम्हाला विचारा, आम्ही कसं खर्च करायचं तुम्हाला सांगतो. चांगल्या पद्धतीने कसं खर्च करायचं आमचं आम्ही तुम्हाला आराखडा करून देतो. आम्ही सार्वजनिक शक्ती साहेब आम्ही सांगतोय, आम्हाला घुमू. आमचं काय पोलिसांच्या मला वाटलं नाही, आमचं काय सरकारी अधिकाऱ्यांच्या वाटलं नाही. जात असेल तर आम्ही विरोध करणार, व तो विरोध कुठल्याहून टोकाचा करावा लागला तर आम्ही गप्प बसणार नाही. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा दमका काय असतो, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा हिस्सा काय असतो, हे नक्की सरकारला या ठिकाणी कळेल. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, ही भूमिका घेऊन गेल्या 2.5-3 वर्ष आपण लढाई करतो. या लढाईमध्ये उपस्थित सातत्यानं पहिल्यापासून आमच्या बरोबर या संघर्षात असणारे राजू शेट्टी साहेब, राज्याचे नेते जयंत पाटील साहेब, लातूरचे आणि मराठवाड्याचे नेते अमित देशमुखजी, माधवरावजी जानकर, विजयरावजी देवणे, व्यासपीठावर असणारे या 10-12 जिल्ह्यातून आलेले सर्वच विविध पक्षाचे प्रतिनिधी, सत्तेतले पक्ष सोडून सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी त्यात उपस्थित आहेत. आणि जमलेले सर्व शेतकरी बंधू आणि माता भगिनी, सारखी भाषणं आमची चालू असतात, त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. कारण की बरोबर 2 वाजता मी मगाशी म्हणलं तसं 2 वाजता बरोबर इथून आपल्याला बाहेर पडायचं, जायला तास 1.25 तास लागणार आहे. मुद्दा आपल्या सगळ्यांना माहित आहे की शक्तीपीठ महामार्ग जो गरज नसलेला महामार्ग आहे तो रद्द करावा, अशी सर्वांची शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि मागच्या वर्षी देखील शेट्टी साहेबांनी मी पंढरपूरमध्ये वारीच्या आधी आलो होतो, त्यावेळी मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाकडे आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्र्यांना सुपूर्ती द्या. परंतु दुर्दैवानं विठ्ठलाने सांगितलं असेल, परंतु या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचला का नाही माहित नाही, अशी परिस्थिती आहे. कारण की विठ्ठल हे सगळ्यांचा ऐकणारा देव आहे, सगळ्यांची गाणी ऐकणारा विठ्ठल पांडुरंग आमचा आहे. पांडुरंगाने नेमकं सांगितलं असेल, परंतु ऐकण्यामध्ये या ठिकाणी पुढची बाजू कमी पडली असेल असे आम्हाला वाटायला लागले. आणि म्हणून पुन्हा एकदा आठवण करून मुख्यमंत्र्यांना द्यावी की मागच्या वर्षी पांडुरंगाने सांगितलेलं तुम्ही पाळलेलं नाही. या वर्षी देखील विठ्ठल तुम्हाला सांगणार आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, ही भूमिका त्यांना या ठिकाणी करावी. यासाठी आपण ताकदीने या ठिकाणी आलेलो. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, 25 तारखेला ज्यावेळी तुम्ही या पूजेला जाणार आहात, अभिषेकाला जाणार आहात, त्यावेळी जो एखादा सामान्य वारकरी तिथं या ठिकाणी असतो, एक वारकरी त्यामध्ये बरोबर असतो, त्या वारकऱ्याला विचारा की शक्तीपीठ तुला मान्य आहे का, म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की या राज्यामध्ये शक्तीपीठची गरज आहे का नाही. आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय की 1,05,000 कोटीमध्ये 1-1 कोटी रुपये प्रत्येक गावाला दिले, 22,000 गावं त्या गावात या राज्यातली, तर तिथले रस्ता होतील. 500 कोटी रुपये 50 किल्ल्याला दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तर तिथे 25,000 कोटी खर्च या ठिकाणी होतील. तुम्हाला जर 1 लाख कोटी रुपये तुमच्याकडे असतील तर आम्हाला विचारा, आम्ही कसं खर्च करायचं तुम्हाला सांगतो. चांगल्या पद्धतीने कसं खर्च करायचं आमचं आम्ही तुम्हाला आराखडा करून देतो. परंतु गरज नसलेला हा महामार्ग रद्द करावा, अशी आमची प्रामाणिक भूमिका. आता पंढरपूरची वारी म्हणून कदाचित मोजण्या थांबल्या असतील,
परंतु आता 25 तारखेनंतर पुन्हा मोजणे येणार आहेत. आम्ही सातत्याने शेट्टी साहेब आम्ही सांगतोय आला की घुमिओ, बरोबर आहे ना, मोजणी करायला आला की हा, म्हणजे आमचं काय पोलिसांच्या बरोबर भांडण आहे, आमचं काय सरकारी अधिकाऱ्यांच्यावर भांडण आहे. आमची त्यांना विनंती आहे की आमची जमीन जात असेल तर आम्ही विरोध करणार, मग तो विरोध कुठल्याही टोकाचा करावा लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून ज्यावेळी मोजणीला येतील त्यावेळी करा. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा दमका काय असतो, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा हिसका काय असतो हे नक्की सरकारला या ठिकाणी कळेल. आणि म्हणून आपण जागरूक राहूया, आपल्यात फूट पडता कामा नये याची दक्षता घेऊया. मी मागच्या वेळी देखील सभेत सांगितलं होतं, आता गावातला कोण आला ते 4 पैसे मिळतात असं म्हणायला लागला की वर्करचं त्याला 10% कमिशन आहे, त्याला 10% कमिशन आहे म्हणून तो बाजू घेतोय आणि तुम्हाला जमीन द्यायला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून आपण ताकदीनं, आम्ही तर ताकदीनं सगळेजण या लढ्यामध्ये आहोत. कामेरी आणि सांगलीच्या लोकांची इच्छा होती मुंबईमध्ये एक मोर्चा काढायचा. जयंत पाटील साहेब आमचंही म्हणणं होतं काढावा, परंतु पावसाचा मारा एवढा होता जयंत पाटील साहेब, त्यामुळे तो शक्य तुम्हाला आम्हाला झालं नाही, नाहीतर मोठा मोर्चा हा आझाद मैदानावर मुंबईमध्ये काढायचं आमचं नियोजन होतं. परंतु काय हरकत नाही, आता गिरीश मुंडेंनी तारखा दिलेल्या त्या जिल्ह्यामध्ये आपण मेळावे घेऊया आणि ही आग अशीच धगधगत ठेवली पाहिजे. ही शक्तीपीठ विरोधातली जी काय आग आहे, जी काय आता आपण या ठिकाणी वनवा पेटवलेला आहे, तो थांबता कामा नये या पद्धतीचं नियोजन तुम्ही आम्ही सगळेजण येणाऱ्या भविष्यकाळात करूया. एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो. आज अमित देशमुख आले, सगळेच मंडळी या ठिकाणी आलेले, जानकर साहेब आले, जयंत पाटील साहेब तर आहेतच आमच्या बरोबर, शेट्टी साहेब आम्ही या ठिकाणी आहोत. अनेक मंडळी 2-3 वर्षापूर्वी आंदोलनामध्ये होती, हळूहळू एका गळा लागलाय अशा अवस्था झाल्या. परंतु आम्हाला खात्री द्यायची आहे की आता स्टेजवर आलेले आम्ही शेवटपर्यंत या लढ्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार हा विश्वास देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.